आहेत लालबागच्या राजाच्या मंडळातली दृश्य। उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेत। मुंबईतल्या प्रसिद्ध मंडळांपैकीचं एक मंडळ म्हणजे लालबागचा राजा आणि या ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेत। आपण पाहू शकतोय रश्मी ठाकरे उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे आहेत, शिवसेनेचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी देखील आहेत आणि या ठिकाणी ही दृश्य सध्या आहेत लालबागच्या राजाच्या मंडळात। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेत। थोड्या वेळापूर्वीच ते गणेश गल्लीत होते। मुंबईच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्याआधी ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाऊन गणेशाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर एका प्रसिद्ध गणपती मंडळात म्हणजेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेत। ही आत्ताची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी गेले आणि आता ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले। आपण सध्या पाहू शकतोय गणेश भक्तांची देखील अलोट गर्दी या ठिकाणी असते। हे 10 दिवस गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी होत असते। मुंबईतल्या प्रसिद्ध मंडळांपैकीचं एक मंडळ म्हणजे लालबागच्या राजाचं मंडळ आणि याच मंडळात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेत। सध्या या ठिकाणी रश्मी ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। या क्षणाची ताजी दृश्य तुम्ही सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले। सकाळपासूनच राजकीय चर्चेच्या विषयांमध्ये हा एक विषय होता। राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचले आणि त्यानंतर ते आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेत। आपण सध्या ही ताजी दृश्य पाहू शकतोय। सोबतच रश्मी ठाकरे देखील आहेत, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत। मुंबईतल्या प्रसिद्ध मंडळांपैकीचं एक मंडळ म्हणजे लालबागच्या राजाचं मंडळ। आपण सध्या पाहू शकतोय रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडून बाप्पाचं दर्शन घेतलं जात आहे, वंदन केलं जात आहे। पण सध्या पाहू शकतोय ठाकरे कुटुंबियांकडून लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जात आहे, नमस्कार केला जातोय। रश्मी ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेल्या सध्या आपण पाहू शकतोय। सोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। संपूर्ण ठाकरे कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेत। ही आत्ताची ताजी दृश्य सध्या तुम्ही पाहताय। भव्य दिव्य असं गणरायाचं रूप ते सध्या आपल्या डोळ्यांमध्ये साठवतायत, नमस्कार करतायत। ही दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या मंडळातील आणि या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेत। आपण पाहू शकतोय भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। हसमुख चेहरा आणि समाधानाचे भाव सध्या आपण रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर पाहू शकतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आपण काहीसं समाधान व्यक्त होताना आपण सध्या पाहू शकतोय। मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा ही दोन्ही मंडळं मुंबईतील प्रसिद्ध मंडळांपैकीची 2 मंडळं आहेत आणि या दोन्ही मंडळांमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंनी दर्शन घेतलं। काही वेळापूर्वीच ते गणेश गल्लीतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते आणि आता सध्या ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेत।
संपूर्ण ठाकरे कुटुंब सध्या आपण इथे पाहू शकतोय। ही दोन्ही दृश्य सध्या तुम्ही पाहताय। एका ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंची भेट झाली, शिवतीर्थावर भेट झाली, त्यावेळेसचा हा फोटो आहे। शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचले होते। गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मुंबईतल्या प्रसिद्ध मंडळांपैकीचा एक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचले। हा जो आपण फोटो पाहतोय शिवतीर्थावरील हा जो फोटो आहे, या फोटोमध्ये आपण एक फ्रेम पाहतोय। या दोन्ही बंधूंच्या मागे एक फ्रेम आहे ज्यामध्ये ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या दिसतात। 3 पिढ्यांचे हे फोटो आहेत, ज्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आहेत। आपण सध्या फोटो पाहू शकतोय। शिवतीर्थावरील ही फोटो फ्रेम आहे आणि या फोटो फ्रेमच्या समोरच हे दोन्ही ठाकरे बंधू उभे आहेत। शिवतीर्थावर गणरायाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले होते आणि त्यावेळेसची ही दृश्य आहेत जी टिपण्यात आली आहेत आणि तोच फोटो सध्या आम्ही तुम्हाला दाखवतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।